राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा सरकारचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। आता 23 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती वाटप होणार आहे व ही रक्कम जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। सर्व अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामानाची अपडेट, पीक विमा, नुकसान भरपाई संदर्भात नमो शेतकरी योजनेच्याही अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 23 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 20% ते 59% जास्त पाऊस झालेला आहे। यामध्ये 59% जास्त अतिवृष्टीसह लातूर जिल्ह्याचा समावेश आहे। 55% जास्त अतिवृष्टीसह पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे। तसेच इतर अजून देखील 25 जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या जिल्ह्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात आता यादी जर पाहायला गेलं तर 2023 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्यासाठी जिल्ह्यांची नावे व या ठिकाणी जे आहे ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या देखील देण्यात आलेली आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे गोंदिया। गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल पाहायला गेलं तर शेतकरी संख्या 28,242 पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे। पुढील जिल्हा आहे आता नागपूर। नागपूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या 17,936 आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता लवकरच मदत मिळणार आहे। पुढील जिल्हा वर्धा आहे। तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 39,688 शेतकरी पात्र संख्या पाहायला मिळत आहे। तसेच इकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये 25,054 पात्र शेतकरी संख्या असून भंडारा जिल्ह्यात 20,821 शेतकरी संख्या आहे। तसेच पुढील जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर 726 ही शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच पालघर या ठिकाणी 7,397 ही पात्र शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। रायगड या ठिकाणी पाहायला गेलं तर रायगड या ठिकाणी 4,560 शेतकरी पात्र आहेत। तर रत्नागिरी या जिल्ह्यातील 365 शेतकरी पात्र आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। तसेच पुढील जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही खूपच अधिक आहे, म्हणजे 3,22,944 एवढी शेतकरी संख्या आहे। तसेच अकोला जिल्हा आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकरी संख्या पाहायला गेलं तर 2,46,188 शेतकरी संख्या पाहायला मिळत आहे। पुढील जिल्हा यवतमाळ आहे। यवतमाळ जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा देखील पात्र आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये तब्बल 8,000 या ठिकाणी 8,000 संख्या आता पाहायला मिळत होती, तर त्यामध्ये आता वाढ देखील पाहायला मिळत आहे। तब्बल 84,451 एवढी संख्या आता पाहायला मिळत आहे। तसेच पुढील जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,76,575 एवढी संख्या आपल्याला शेतकरी पाहायला मिळत आहे। तसेच वाशिम जिल्ह्यातील तब्बल 2,38,057 शेतकरी पात्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील जिल्हा आता पाहूयात। आता पुणे जिल्हा आहे। पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकरी पात्र आहेत। पुणे जिल्ह्याचा देखील आता समावेश आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे। तसेच पुढील सातारा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 182 शेतकरी आहेत। तर सांगली जिल्ह्यातील तब्बल 31,549 शेतकरी संख्या आहे। सोलापूर जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 41,458 शेतकरी संख्या आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता रक्कम वितरित होणार आहे। पुढील जिल्हा आहे कोल्हापूर। या ठिकाणी देखील आता मदत वितरित होणार आहे। तसेच आता छत्रपती संभाजीनगर विभागाबाबत पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील देखील बहुतांशी जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे। या ठिकाणची संख्या जर पाहायला गेलं तर 2,64,194 पाहायला मिळत आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात व तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्की कळवू शकता। तसेच पुढील जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 2,72,000 शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्याचा समावेश आहे। या ठिकाणी 2,31,000 आपल्याला शेतकरी संख्या पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यात 2,57,625 तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये 3,922 एवढी शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील हे जिल्हे पाहायला मिळत आहेत। अजून जर जिल्ह्यांची काही नावे जाहीर झाली तर ती अपडेट देखील लवकरच दिली जाईल। त्यासाठी सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। धन्यवाद।